त्याचबरोबर त्यांचं देखील मनोगत आपल्याला घ्यायचं आहे. त्यांना विनंतीच आपण कॉम्बो बॉक्समध्ये यायचं. कशी वाटली तुम्हाला ही स्पर्धा? समीरजी शिंदे सह्याद्रीचे शिलेदार आहे, सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचे, आणि त्यांच्याच भाषेमध्ये ऐकूयात या ठिकाणी काय फिलिंग आहे तुम्हाला समीर दादा, कशी स्पर्धा या ठिकाणी वाटतीये यावर नंतर आपण चर्चा करूयात त्यांच्यासोबत. यावेळेस नक्कीच कॅमेरामॅनला विनंती आपण कॅमेरा कॉम्बॉक्स मध्ये फिरवायचा आहे. तर नक्कीच समीर शिंदे सर, दुसरा सीझन सुरू आहे आपल्या या स्पर्धेचा. खरंच मुंबईवरून जेव्हा आम्ही इथे मॅच बघायला आलो, अतिशय भव्य दिव्य असं स्टेडियम आणि सुंदर असं आयोजन. संपूर्ण पुणे विभागात जेवढं आम्ही आभार मानू तेवढे कमीच आहे, कारण या लोकांची खूप मेहनत आहे आणि त्यांच्या पाठीमागे आमचे शरद दादासारखे एक खंबीर मार्गदर्शक असतील, त्याचप्रमाणे सर्व पुणे विभागाची कमिटी असेल, खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि एक सह्याद्रीचा जो एक ताटकणा म्हणून आपण बोलू शकतो, हा पुणे विभाग हा सह्याद्रीचा एक कणा आहे की जो खूप चांगल्या पद्धतीने टुर्नामेंटचं आयोजन करतो, कुठे काही चुकत असेल तर मार्गदर्शन करतो. आणि त्यांनी ही दुसरं वर्ष आहे तर त्यांना आम्ही खरंच खूप खूप आभार मानतो. आणि इथून पुढे प्रत्येक वर्षी असंच सुंदर आयोजन व्हावं हे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्कीच पहिलं वर्ष आणि या वर्षामध्ये काय बदल झाले असं काय वाटतंय तुम्हाला, ज्या प्रकारे या ठिकाणी हा सीझन चालू आहे, दुसऱ्या पर्वामध्ये झालेले बदल आणि अजून काय वाटते, काय चेंज करावं या स्पर्धेमध्ये? नक्कीच चेंज करण्यासारखं काही नाही, परंतु पहिल्या वर्षी सुद्धा अतिशय चांगलं आयोजन होतं. यावर्षी सुद्धा आपण पहिल्या वर्षी मला वाटतं आम्ही 4 ओव्हर 5 ओव्हर खेळलो होतो, यावर्षी 6 ओव्हर खेळायला भेटलेत. आणि त्या माध्यमातून प्रत्येक संघातील खेळाडूंची गुणवत्ता आपल्याला समजली जाते, कारण 4 ओव्हरचा सामना जेव्हा असतो तेव्हा 1 प्लेयर 2 प्लेयर किंवा 3 प्लेयर ह्यांचंच आपल्याला बघायला भेटतं, खेळ बघायला भेटतो. परंतु जेव्हा 6-6 ओव्हरचे सामने असतात त्यावेळी खूप चांगलं म्हणजे सगळ्यांचं आपल्याला योगदान त्यात बघायला भेटतं. आणि यावर्षी 6 ओव्हरचे सामने ठेवलेत, पुढच्या वर्षी त्यांनी अजून सुधारणा करून 8 ओव्हर ठेवले, अजून आपल्याला चांगलं सगळ्या खेळाडूंची गुणवत्ता आपल्याला बघायला भेटेल. तर ही एक चांगली गोष्ट आहे आणि नक्कीच त्यांच्याकडे पुढच्या वर्षी खूप काहीतरी नवीन बघायला भेटेल. नक्की दादा, तुम्ही 8 ओव्हर बोलले. इथे शरदाराचा प्लॅन आहे की 10 ओव्हरचे सामने कसे होतील ते मात्र त्यांचा प्लॅन आहे आणि नक्कीच तसा देखील स्पर्धा होणार आहे. आणि तुम्ही आज जी मॅच होणार आहे मुंबई आणि पुणे, त्यासाठी काय सांगाल, कशी मॅच असणार आहे, त्याबद्दल कोणते खेळाडू चमक दाखवतील, कोणता संघ जोरदार तयारी करून आला असेल यावर्षी? नक्कीच मी मुंबईचा असल्यामुळे आमचा ऑल टाइम फेवरेट संघ मुंबईचा आहे आणि गेल्या वर्षी सुद्धा आमचा मुंबई संघ जिंकला होता. यावर्षी देखील मुंबई संघ जिंकावा अशी इच्छा आहे, परंतु पुणे संघ देखील तेवढा तुल्यबळ आहे. एक कुडपण संघातील आमचे खेळाडू असतील तसेच अन्य इतर खेळाडू असतील, पुणे संघाचं देखील खूप चांगलं योगदान या स्पर्धेत राहिलेलं आहे. त्याच्यामुळं आजचा सामना आपल्याला साहजिकच आहे, अतिशय बिग फाईट बघायला भेटणार आहे आणि कोणी जिंको या ठिकाणी सह्याद्रीचा विजय होणार आहे, ही गोष्ट निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो. नक्कीच आम्ही देखील उत्सुक आहोत. मुंबई भारी का पुणे भारी, कोकण तर लय भारी आहे. आणि पोलापूरचे सितारे आपण बघू शकता आता खरी चमक दाखवत आहेत. आणि आदेश गोलंदाज देखील ठिकाणी सज्ज असणार आहे. आपण जर पाहायला गेलं धावसंख्या झाली आहे ती स्कोर कार्डवरती, रनसंख्या 14 धावा झालेल्या आहेत. 1 बाद 14 रन झालेले आहेत. खरं तर उत्साह तुम्ही बघू शकता. आमच्यासोबत नक्कीच सह्याद्रीचे शिलेदार आहेत जुळे, त्यांच्या अनेक गप्पा आपण मारणार आहोत, कारण मॅच देखील चांगली काय की यजमान आणि पाठीमागच्या वर्षाला चॅम्पियन संघ खेळतोय. तर नक्कीच या स्पर्धेची दुसऱ्या पर्वाची तयारी जोरदार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे. देखिए ये ट्रैक लगाया था उन्होंने बढ़िया. देखिए आपने लाइन से बिल्कुल वो झुके नहीं, उसी लाइन पे लगातार गेंदबाजी की और बैटर को यहाँ मजबूर किया कि वो लंबा शॉट खेले. वहाँ वाइड लॉन्ग ऑन में फील्डर लगा था, तैनात था, तो उसी बीच एक बड़ा झटका लगता हुआ या धामंडी टीम को ये तीसरी विकेट गिरती हुई, जहाँ श्रीकांत पहले ही जाके बैठे हैं पवेलियन में और ये दूसरे जो बड़े विकेट हैं उनको भी जाना पड़ रहा है पवेलियन. तो बहुत ही मुश्किल हालात में यहाँ धामंडी टीम. बिल्कुल यहाँ पे कलकई क्रीडा मंडल पितरवाड़े की टीम, ये टीम देखिए बहुत ही शांत क्रिकेट खेलती है. देखिए बिल्कुल सभी को मालूम है अपनी टीम में किस तरह की जगह कौन सा फील्डर कहाँ पे तैनात है. अच्छी लीड करते हुए यहाँ पे टीम की जो कप्तान है पितरवाड़ी टीम के कप्तान आदेश,
अच्छी तरह से फील्ड सेट करते हुए देखिए आप यहाँ पे पूरे मैदान को जकड़ा है फील्डरों ने। तो देखते हैं धामन देवी टीम इस जो बारू बिछा है उस बारू को किस तरह से अब फोड़ने वाली है। तो देखेंगे इस मैदान में जलवे किसके होने वाले हैं। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, राइट ऑफ द विकेट। वापिस से जाल में देखेंगे, जाल में बिल्कुल फंसा लिया और 2 विकेट यहां पे गिरते हुए लगातार। विकेट का पतन, शायद अंपायर यहां पे इंटरेस्टेड नहीं है, अंपायर कहेंगे डेड बॉल। कुल कोई रन नहीं, विकेट भी नहीं और यहां पे देखेंगे फिलहाल क्या होगा, क्या लगता है शायद सर यहां पे क्या हुआ होगा अंदर? वो अभी अंपायर बताएंगे कि क्या हुआ था, कि क्या डिसीजन होगा, किस वजह से ये डेड बॉल दी गई है, या दर्शक भी चाहना चाहते हैं। अच्छा, तो ये थोड़ा नेचुरल जो प्रॉब्लम था, जो गेंद टकराई थी बिजली की तार को, उसी वजह से ये डेड बॉल देते हुए बढ़िया डिसीजन, बढ़िया सूझबूझ यहाँ अंपायर के। संकट में ये बादल बरसते हुए, लेकिन इस बीच जाना तो है, जाना है मुझे, और एक विकेट जाएगा और एक बड़ी मछली जाल में यहां पे। तो ये चैंपियन टीम की निशानी है। एक बार क्या हुआ, चांस गया, लेकिन उसके बाद वापस यहाँ पे बल्लेबाज बहुत ही जल्दबाजी कर रहे हैं, जल्दबाजी करते हुए, और ये मुझे नहीं लगता आसान होगा क्योंकि बड़ी टीम सामने है, आपको कैलकुलेशन क्रिकेट यहाँ पे खेलना होगा। या पार्टनरशिप की ज़रूरत है, देखा जाए तो लगातार ये 4थी विकेट गिरती हुई या टॉप ऑर्डर भी चली गई है, तो अनुमान देखे जाए तो अभी लोअर ऑर्डर आएगा। और जहाँ टीम खड़ी है, चैंपियन खड़े हैं, लास्ट टाइम के चैंपियन है, तो वहाँ एक जो टारगेट सेट किया था धामनदेव टीम ने, उसको चलते हुए जिसको चेस करने के चक्कर में, जैसे कि 80-90 का उन्होंने टारगेट रखा होगा, उसको चेस करते हुए जा रही थी, लेकिन उसी बीच वो 4 विकेट खो बैठी है। वो अपना जो प्लेटफॉर्म बनाना चाहती थी वो पूरी तरह से वो बिखर गई है। बिल्कुल सर, इस टीम की यहाँ पे बहुत टीम है जिनकी दहशत अभी भी बरकरार है, क्योंकि तरह टीम जिस तरह से खेल रही है बहुत मजा आने वाला। आज के दिन क्या होगा, वो ये एक इतिहास का पन्ना, इस इतिहास के पन्ने में किसका नाम यहाँ पे लिखा जाएगा, कोण होणार आहे सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी। सिलसिला चालू आहे आणि खूप धमाका इथे आतापर्यंत गोलंदाजांचा पितळवाडी संघाकडून मात्र इथे जोरदार गोलंदाजी होतीये, आगीचे गोळे बाहेर काढता येते। आणखीन एक चांगला फुलचा फटका इथे मिड विकेटला मारलाय आणि खूप चांगली आदेश जर पाहिलं, कॅप्टनशिप खूप चांगली करतोय, मानसिक हा संघ ताकदवान आहे, टॉस जिंकून बॉलिंग घेतली, आतापर्यंत धावा थांबवलेल्या आहेत। बहुत ही बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा देखा जाए तो पावर प्ले में बहुत कम रन यहाँ बनाने दिए अपने अपोजिशन वालों को। लोअर फुल टॉस वाइड यॉर्कर का ट्राई किया था, थोड़ा सा चुके थे, लेकिन उतना संपर्क बढ़िया नहीं था, उसे डीप लॉन्ग ऑन रीजन में फील्ड करते हुए खाली सिंगल रन मिलेगा यहाँ। तो बढ़िया अनुशासन दिख रहा है, डिसिप्लिन दिख रहा है इस टीम में, पूरी तरह से देखिए पूरी तरह से तैयार है ये टीम। वैसे देखा जाए तो अनुमान यंग प्लेयर दिख रहे हैं, अनुमान मानो कि 20-25 के बीच के एज होंगे या उससे कम कुछ होंगे प्लेयर। बढ़िया सेटअप दिख रहा है यहाँ। उसी बीच वो जो चैंपियन बने थे लास्ट टाइम मैंने देखा था, क्या बढ़िया उन्होंने जो क्रिकेट खेला था, अनुमानित तांत्रिक लेवल पे खेला था, बहुत ही उम्दा क्रिकेट खेलते हैं। उसी का एक मुजाहरा दोहराते हुए यहाँ फिर से पितलवाडी टीम। नक्कीच चांगलं खेळावं लागणार, कारण की पुढची मॅच खेळायची ती चरई संघासोबत, तिथे देखील मोठं विळखा आहे। यावेळी चांगला फटका मारलाय, बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। वाव, यू आर द ब्यूटी, व्हाट अ कॉट, व्हाट अ स्टर्निंग कैच, क्या बात है, क्या लपका यहाँ पे कैच सर गोदी में। It was a really a stunning catch onto the deep mid wicket area. What excellent efforts on that boundary rider. Just keep his eyes on the ball till the end and drag it very handsomely. Excellent efforts there. It was not easy there to pick up such a excellent catches, but that's the spirit of this team. That's the discipline of this team. What I was saying from the start of this inning. नक्कीच खूप दबाव चाललाय संघ श्री राम प्रसन्न धामन देवी संघ, त्यांना नक्कीच बघावं लागेल की आता कशा प्रकारचं मिरिटनुसार त्यांना बॉल खेळायचं, मिरिट जसे बॉल टाकले तर मिरिटनुसार फटकेबाजी करायची, त्यांना घाई करून जमणार नाही इकडे। जैसे कि इसके बाद होने वाला जो यहाँ से जीतेगी वो चरई टीम से भिड़ेगी जो टीम। तो लास्ट टाइम जो अफेयर हुआ था, चरई टीम को इसी टीम ने उस टूर्नामेंट से बाहर किया था और चैंपियन बनी थी ये टीम।
तो फिर से चरई के पास होगा मौका, क्या ये चरई फिर से उसको लौटा देगी, वो भी देखने लायक होगा। बहुत मनोरंजक होगा वो क्षण जब चरई और ये पित्तलवाड़ी टीम एक साथ भिडेंगे फिर से। काळगाई क्रीडा मंडळ पितळवाडी हा संघ आपण जर पाहायला गेलं पोलादपूर तालुक्यामधला एक ताकदवान संघ जो जाणला जातोय आणि प्रत्येक असोसिएशनची एक टीम असते जी खरं तर ज्यांची दहशत असते। जसं IPL मध्ये मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्सचा दबदबा राहतो। धावसंख्या आता झाली असेल ती 3 षटकानंतर 21 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत। काय पास करू असावा ज्या प्रकारे तुम्हाला तो तिथे करावा लागणार आहे, कारण तुम्ही खेळायला आलेले आहेत, ही जर्सी तुमच्या अंगावरती आहे, समोर चॅम्पियन टीम आहे, मग तुम्ही त्यांच्या विरुद्ध कसं खेळणार आहे तसं तुमचं भविष्य अवलंबून असणार आहे, कारण की तुम्ही देखील तलवारी हातामध्ये घेऊन लढावं तर तुम्हाला देखील लागणार आहे। बघायचं आता काय असेल कामगिरी। चौथ्या षटकासाठी गोलंदाज आला असेल बॉलिंग मार्कवरती, आणखीन एक सितारा पितळवाडी संघाचा, पितळवाडी एक्सप्रेस दिनेश तयार असेल बॉलिंग ट्रॅक वरती। दिनेशचा आपटलेला बॉल त्याला पाठवला जाईल कव्हरला आणि पुन्हा एकदा तार आली आहे मध्ये, डेड बॉल। नशिबात साथ देत नाही। आता बघू शकता थोडस मला श्री राम प्रसन्न संघ सर्व काही प्रयत्न करते मात्र त्यांच्या बाजून त्यांची तकदीर साथ देत नाही, बॅड लक त्यांचा आज नक्की बघायला मिळतोय। ये बढ़िया शॉट था, देखिए जगह बना के माना था, थोड़ी सी पटकी हुई गेंद थी लेकिन उससे बढ़िया प्रहार था। लेकिन अब भी क्या करते हैं, जब नेचुरल कैमेलिटीज रहेंगी, थोड़ा सा बैरियर है तो उससे चलते ये डेड बॉल दी गई। तो मानो जैसे कि आज खिंडार लगी है ये धामंडी टीम के बैटिंग लाइनअप में, एक बड़े स्कोर की तरफ बढ़ना था लेकिन जिस तरह की स्टार्ट मिली है लगता नहीं कि कुछ कम्पिटिटिव स्कोर होगा यहाँ। वापिस पटकी और इस बार नहीं रुकेगी, गेंद जाएगी कवर के ऊपर से जाएगा, ये लंबा छक्का आता हुआ कडक षटकार दाखवलेला आहे श्री राम प्रसन्न धामनदेवी आणि हा जिगरबाज होता अनिकेतचा रुबाबदार षटकार। देखिए यहाँ तो मैं गलती मानूंगा, जो बॉलिंग की थी पहली गेंद बहुत ही पटकी हुई थी, सेम डिलीवरी उन्होंने रिलोड किया और उसी सेम शॉट ही उसको रिलोड करके थोड़ा सा ज़्यादा ताकतवर ये गेंद थी, डीप मिड ऑन के ऊपर से धकेल दिया। फर्स्ट मैक्सिमम ऑफ द इनिंग फॉर दी धामनदेवी टीम। नक्कीच पुणे संघाचा जर्सी, ओहो हा देखील बॉल चाललाय थाटामध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेने मात्र बघायला मिळाला आपल्याला आणि धावा मिळणार आहे तिकडे। यानंतर होणारी जी मॅच असणार आहे यंग सर्कल वर्सेस 40+ मध्ये मॅच होणार यानंतर, त्यानंतर मात्र क्वार्टर फायनलची मॅच असणार आहे जी मॅच होणार यानंतर यंग सर्कल। रन आउट के लिए अपील हुआ था, थर्ड अंपायर का सिग्नल देते हुए यहाँ पर जहाँ ये गेंद देखिए ऊपर चढ़ी थी, मुझे लगता है ये सिग्नल होना चाहिए था कुछ अलग, जहाँ टकरा के अंदर आई ये बात अलग है, लेकिन ये जो पिलार के ऊपर से गेंद गई थी, जहाँ भी यहाँ मैनेजमेंट ने जो स्टैंडर्ड रूल लगा के रखा होगा, लेकिन अनुमान देखा जाए तो ये 6 होना चाहिए था, जहाँ की गेंद अंदर से बाहर आई है। नॉट आउट। नक्कीच तिथे फलंदाज सेफ आहे। आता प्रयत्न तर करावा लागणार, कारण की नशिबाला दोष देऊन चालत नाही, नशीब पहा त्यांचं देखील असतं ज्यांचे हात देखील नसतात, त्यामुळे या ठिकाणी हाताच्या लकीरवरती काही नसतं। तुमच्या मेहनतीचा आणि तुमचा संघर्ष, नक्कीच जिद्द, चिकाटी, संयम आणि प्रयत्न तुम्हाला नक्कीच करावे लागणार आहेत। ना कद बडा ना पद बडा, मुसीबत के समय खडा वही सबसे बडा असं नक्की आता म्हणावं लागेल, कारण धावा थोड्याशा थांबलेल्या आहेत, कारण की समोर खेळतीये। पाठीमागच्या डावात तुम्ही बघितलं विनोद शिरकन ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या होत्या, तरी पाठीमागची मॅच देखील पाहिली या फणस कोण संघाने शिवगजा संघासमोर, ती मॅच चांगली झाली होती, त्यामुळे धावा तुम्हाला पहिल्या डावामध्ये चांगल्या करायच्या। बघायचं आता इथे काय घडणार आहे। आणि हा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथची बॉलिंग करतोय वारंवार, हाही बॉल जर पाहिला खूप जास्त शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याला फायदा मिळाला नाहीये। दिख रही थी अभी थोड़ा सा सुधार होता हुआ लाइन में, थोड़ा सा आगे पिच के, ये बढ़िया गेंदबाजी, उससे बढ़िया संपर्क, लेकिन वहाँ प्रोटेक्शन है। वाइडिश लॉन्ग ऑन में ये एक तो लपकते हुए, जहाँ तक मुझे देखा यार इस शायद लॉन्ग जो वाइडिश में लगा हुआ फिर उसने चौथा कैच लपका होगा। ये बहुत ही बढ़िया डिसिप्लिन, बढ़िया फील्डिंग का मुजाहरा वहाँ। एक बॅटर येतो एक बॅटर जातोय, तिथे फक्त हजेरी लावायचं कार्य नक्कीच करतं, कारण की सुरुवातीला टॉप ऑर्डर जर पाहायला गेला त्यांनी जास्त या ठिकाणी मोठ्या धावा करता आल्या नाहीयेत आणि
धबधबा राखलाय का आम्ही पाठीमागच्या वर्षी चॅम्पियन झालो होतो. माती विकेटला तर गोलंदाज कमाल करतायत. नवीन बॅटर सुशील आलाय. जसं ना मग तुम्ही बघू शकता 26 अगदी क्रिकेटवरती प्रेम करणारा हा खेळाडू आहे आणि बघायचं या ठिकाणी काय कामगिरी करताना बघायला मिळणार. क्लासिकल प्लेअर आहेत. टान्स तुम्ही त्यांचा बघू शकता ज्या प्रकारे टान्स घेतलाय त्यांनी. हा बाहेरचा बॉल आउट स्विंगचा मारा मात्र पंचांनी ते वाईट बॉल घोषित केलेला आहे. धावसंख्या आता वाटतीय स्कोर मात्र असणार आहे बोर्डला. रन संख्या असते ती 31 धावा. यानंतर होणार यंग सर्कल आणि 40+ ची प्रेक्षणीय मॅच होणार आहे. कोण भारी कोणावरती. नंतर मुंबई आणि पुण्याची देखील मॅच होणार आहे. 7 वाजता ती मॅच असणार आहे. प्रेक्षणीय सामने तर असणार सेमीफायनलचे सामने. ये बढ़िया गेंद थी, उसको धकेल दिया था पॉइंट के रीजन में. थोड़ा सा अनुशासन यहाँ गवाती हुई है. और थ्रो के माध्यम से एक एक्स्ट्रा रन मिलेगा यहाँ. तो 2 ही रन इस डिलीवरी पे मिल सकते हैं बैटिंग टीम धामन देवी को. उसी बीच स्कोर कार्ड बढ़ता हुआ. धावसंख्या झाली ती 33 धावा झालेल्या आहेत. खूप संघर्ष या ठिकाणी नक्कीच करावा लागतोय कारण तसं तुम्ही 5 स्कोर बघितला असेल. 88-90 धावांचा 5 स्कोर आहे. तुम्हाला 6 षटकामध्ये बनवायचा. मात्र आता कुठेतरी अडचणी फार वाढल्यात. खूप संकट आलेले आहेत. ये बढ़िया यॉर्कर लेन की गेंद थी. उससे बढ़िया ही उसको फ्लिक किया कवर की दिशा में. बढ़िया गेंद थी ये. नक्कीच ड्राईव्ह तिने केलता बॉल. 1 धावा आलेली आहे आणि षटकाची होती समाप्ती. चांगला षटक मात्र बघायला मिळालं. चांगलं षटक हाताळलंय. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या असणार ती 34 धावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत. 34 धावा. अजून 2 षटकं बाकी आहेत. 60-70 धावा करतील का इकडे कारण 15च्या सरासरी तुम्हाला 30 धावा या ठिकाणी आता करायच्या कारण समोर एक संघाची तयारी मला दिसते. ज्या प्रकारे त्यांची बॉडी लँग्वेज आहे खूप तयारीने हा संघ या ठिकाणी आलेला आहे. तर बघूयात आता 12 ओव्हरमध्ये काय घडणार आहे. आपण बघतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी आयोजक सह्याद्री पुणे विभाग यांच्या वतीने या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलं. सर्व आपल्या कोकणातील रायगडमधील सर्व प्रेक्षकांचं आम्ही करतो स्वागत. पुणे जिल्ह्याचे सर्व क्रिकेट चाहते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत मायबाप प्रेक्षकांचं या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वारजे या ठिकाणी आपण पाहत आहेत. अनेक मान्यवरांनी आज भेट दिली या स्पर्धेला. ज्याच्यामध्ये आपण पाहत वसंतात्या मोरे असतील, माजी नगरसेवक ते देखील उपस्थित झाले. त्याचबरोबर सचिन दादा दोडके ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यांचं या ठिकाणी मैदान उपलब्ध केलेलं आहे या शहरासाठी. चांगला बॉल इथे बॅकफुटला खेळायचा प्रयत्न. अचूकता गोलंदाजी आहे मैदानामध्ये. आपण जर पाहिलं दरारा ठेवलेला आहे. जो शिक्का लागला होता पाठीमागे आणि तो जपलेला आहे. बहुत ही बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा होता हुआ यहाँ जाके देखा 6 ओवर का ये मैच लगाया है. लेकिन अभी देखिए जैसे विकेट गए तो जो लोअर ऑर्डर है मिडिल ऑर्डर एक्सपोज हुआ इस टीम का. बढ़िया कवर ड्राइव. बहुत ही उम्दा शॉट था ये. क्रिकेटिंग शॉट है. बहुत ही बढ़िया टाइमिंग. आउटसाइड ऑफ स्टंप थी. गुड लेंथ पे पिच किया हुआ गेंद था लेकिन उससे बढ़िया वो टाइमिंग थी. देखिए कवर और पॉइंट के बीच में से बढ़िया. अगर ये वहाँ नॅचरल बॅरियर नाही होता 4 रन होता. बहुत ही उम्दा शॉट था ये. नक्कीच का चांगला फुटवर्क क्लासिकल खेळाडू हा दिसतोय आणि त्याच्यानुसार जर टान्स पाहिला लेदर बॉलचा हा खेळाडू आहे. लिजंड आणि लिजंड प्लेयर आहे सुशील सर. पुन्हा एकदा या बघू शकता ड्राईव्ह केलता मिडल ऑफ द बॅट. फटक्याचा आवाज जर पाहिला साऊंड एकदम कडक आलता तिकडे. 1 धाव आली. धावसंख्या आता वाढणार आहे. 1 धावेबरोबर स्कोर संख्या 37 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 37 धावा असे स्कोर काढला. यानंतर होणार ती मॅच मोठी मॅच असणार आहे ज्याच्यामध्ये 40+ चे धुवाधार खेळाडू खेळणार आहेत. यंग टीम बरोबर. हा बॉल खूप जास्त स्विंग डालना चाहते वाशी गेंद गई काशी. टप्पा पडण्याचा बॉल तुम्ही बघू शकता. ज्या प्रकारे वळणदार मात्र बघायला मिळाला. ट्रॅक बदलला गोलंदाजाने. वाईट बॉल. ही धाव मिळणार आहे. काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडीच्या समोर श्री राम प्रसन्न धामणे देवी धामण देवीचा संघ बॅटिंग करत असताना मोठा फटका. कव्हर मध्ये कोणताही चान्स नाही आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बढ़िया ये शॉट पॉइंट के बीच में से बहुत लाइन को बहुत जल्द ही पढ़ लिया था. जिस तरह की ये ओवर पिच डिलीवरी थी उसका पूरा खामियाजा भुगतना पड़ा. लेकिन उससे तारीफ करनी होगी इस बैटर की.
अभी तक ये चुप क्यों बैठे थे? बहुत ही बढ़िया क्रिकेटिंग शॉट था, देखिए क्या संपर्क था, बढ़िया टाइमिंग। उसी बीच स्कोर कार्ड जहां पहुंचा है 43 रन्स। आगे जाके चहल कर निकल के मारना चाहते थे, लेकिन उससे बढ़िया ये गेंद थी, थोड़ा सा आउट स्विंग होके सीधा विकेट कीपर के दस्तानों में थमी ये गेंद। उसी बीच ये 5वां ओवर समाप्त होता हुआ। पांच और खाली 44 रन यहाँ मात्र बोर्ड पे लगे हुए हैं। जसं की आपण बघताय 44 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत बोर्डवरती आपण जर बघितलं आणि पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असणार आहे। शेवटचा षटक या ठिकाणी आता जे पाहायला मिळणार आहे। बॉलर तयार होत आहेत, आता स्पिनची जादू दाखवणारा गोलंदाज लेग स्पिनर आहे। पहिला बॉल मैदानामध्ये आलाय छोटा प्रवीण तांबे आणि पहिल्या बॉल मध्ये बघा या जादूगरनं काय केलंय। फिरकीचा जादूगर आहे, नाव आहे या खेळाडूचं सुजल। भाई इसका नाम तो बताइए, सुजल तांबे आहे का? सुजल कुंभार आलेला आहे। कोण आहे हा खेळाडू? सुजल, ज्याला व्यासपीठ दिलं सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा हा भन्नाट बॉल, जादू दाखवलीये। पुन्हा एकदा टप्पा बनत बॉल टर्न झालेला आहे। पोलादपूर तालुक्याचा शेनवॉन सूरज कुंभार पुन्हा एकदा जखडून टाकलेला बॉल आहे आणि काय जबरदस्त बॉलिंग करतोय हा सितारा। काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडीचा हा पोलादपूरचा शेनवॉन लेग स्पिन टाकतोय। देखिए एक यंग बॉलर दिख रहा है, जिस तरह की मैं अनुमान जब अनुमान देखा जाए तो एक बढ़िया ये गेंदबाज दिख रहा है। देखिए भविष्य में आने वाला ये बहुत ही बड़ा स्टार होगा, जिस तरह की उसकी रिलीजिंग पॉइंट है, बढ़िया लेग स्पिनर डाल रहा है ये लड़का। नक्कीच खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतायत। भुंग अशी बॉलिंग आहे सुजल कुंभार। पुढचा बॉल काय आता काय टाकणार आहे ते मात्र बघायचंय। पुन्हा एकदा बुंग, आणखीन एक जबरदस्त बॉल इथे मात्र बघायला मिळतोय। सुजल कुंभार, जादू चाललेला आहे। या गोलंदाजाची चर्चा सध्या होती या मैदानामध्ये। आणखीन एकदा पुल केला बॉल, पॉवरफुल फटका मारलाय बाउंड्री लाईनच्या पार, 4 धावेंसाठी आणि इनिंग संपली आहे। शेवटच्या बॉलवरती चौकाराला 49 धावा झालेल्या आहेत। 50 धावा आता विजयासाठी बनवायच्या आहेत। 49 धावा झालेल्या आहेत। 50 धावेचा टार्गेट या असणार आहे त्या काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी या संघाला। तर पाहूयात या ठिकाणी काय घडणार आहे मैदानामध्ये। तुम्ही नक्कीच बघताय का चांगली मॅच सुरू आहे। चला मॅच लगेच चालू करा, वेळ वाचवा तिकडे। टॉस साठी या कॅप्टन, मॅच आता होणार ती 40+। चला टॉस साठी या कॅप्टन, 40+ चे कॅप्टन या आणि यंग काटेतळी आणि कोंडवी संघ टॉस साठी चला। श्रीराम वरदायनी काटेतळी आणि श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी, चला या टॉस साठी या। श्रीराम वरदायनी काटेतळी संघ, श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी संघ, आपण टॉस साठी यायचं आहे। नक्कीच एक मैदानावर सुरू असणार एक ताकदवर लढत आपल्याला ठिकाणी जी बघायला मिळणार आहे। आणि आता काय बघूया तिथे काय घडणार आहे। आपण जर पाहिलं 50 धावा बनवायच्या त्या काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडी या संघाला। चला टॉस करून घ्या। श्री राम वरदायनी
काटेतळी आणि श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंढवी. काटेतळीचा कॅप्टन आलाय, कोंढवी संघाचा कॅप्टन या टॉस साठी. चला कोंढवी तोही आलाय, टॉस करून घ्यायचा आता कॉम्बो. तिकडे टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि आपण बघू शकता फ्रेम मध्ये दोन्ही कॅप्टन आहेत आणि समोरच अतिशय सुंदर टॉस बॉक्स तुम्ही बघू शकता. काय जबरदस्त केलं सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा लोगो आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं अखंड हिंदुस्थानचे कैवारी आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज. एक शब्द जो कानावरती पडला तर अंगावरती शहारे उभे राहतात आणि प्रोत्साहन देण्याचं कार्य. टॉस होतोय आता इकडे, टॉसचा या ठिकाणी कॉल होतोय. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. चला टीम धामण देवी टीम क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. चला मैदानामध्ये दाखल होतोय या ठिकाणी श्री राम प्रसन्न धामण देवीचा या ठिकाणी संघ. आपली कमिटी आहे, या सर्व कमिटीचं कौतुक करावं लागेल आपल्याला. जी कमिटी आपली आहे त्याच्यामध्ये सुंदर असा कार्य या ठिकाणी होतंय. जी आपली कमिटी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा मोरे, त्याचबरोबर ती सहकार्याध्यक्ष श्रीधर मोरे साहेब, सहकार्याध्यक्ष राजेजी कोंडरे, उपसचिव राजू भोसले, उपसचिव सागर उत्तेकर, उपखजिनदार चंद्रकांतजी एरपले, त्याचबरोबर ही तपासणी शिवाजी पवार, निलेशजी गोगावले, त्याचबरोबर नितेशजी मासुरे, संघटक दीपकजी उत्तेकर सर, सचिनजी पाटे, सरचिटणीस तुकारामजी सावंत, उपाध्यक्ष दीपकजी बिरामणे, उपाध्यक्ष संतोष रिंगे, उपाध्यक्ष विनोद चव्हाण, उपाध्यक्ष त्याचबरोबर आपले सल्लागार प्रमोदजी उत्तेकर, सह सल्लागार दिनेशजी शेलार, कार्याध्यक्ष नवनाथजी आहिरे, कार्याध्यक्ष विकासजी उत्तेकर, सचिव राकेश सावंत, सह खजिनदार अमितजी घाडगे आणि पुणे जिल्ह्याचे आपले सर्वादरणीय शरद सर स्वतः या ठिकाणी आहेत. आणि आता 50 धावा बनवायच्या धाव्या मॅचच्या दिशेने. आणि टॅगलाईन जर आपण पाहिलं सर्वांसाठी क्रिकेट, क्रिकेटसाठी सर्व, क्रिकेट फॉर एव्हर, क्रिकेट इज नॉट अ गेम, इट्स अ इमोशन, क्रिकेट ऑल ऑफ यू अँड क्रिकेट फॉर एव्हरीथिंग. नक्कीच आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जोडले जातात कदम सर. सर 50 धावा बनवायच्यात काय वाटते, हा आव्हानाचा सामना रोखू शकतो का या ठिकाणी, काय सांगाल? ज्या प्रकारे ही धावा कमी आहे त्याच्यावरती जोर लावला गेल गोलंदाजांना पॉवर प्ले ओव्हर मध्ये खास करून. बिल्कुल यहाँ प्रयास करना होगा, लेकिन जैसे कुछ कहा नहीं जा सकता, ये क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है, कुछ भी हो सकता है. लेकिन जिस तरह से गेंदबाजी में अनुशासन दिखाया था पिथलवाड़ी टीम ने, उस तरह से जो चैंपियन टीम रही है तो अनुशासन दिखाई पड़ा. तो उनकी जो स्टार्ट होगी उससे पता चलेगा कि क्या होने वाला है. मुझे लगता नहीं कि इस टीम को रोकना इतना आसान होगा. आपको एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मेंस देना होगा, तब जाके इनको पकड़ना आसान होगा. आणि एक जादू बघू शकतो, स्पिनरला आणलंय पहिल्याच ओव्हरला, एक वेगळी रणनीती आखली आहे. ते बघायचं आता पहिल्याच ओव्हरला स्पिनची सुरुवात काय घडणार आता, म्हणजे मजा येते. आता मॅचला जाऊया मैदानाकडे. जय सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय. आणि पहिला बॉल टर्न आहे आणि आता मजा येणार आहे, कारण की तिकडे धोत आहेत, धावा कमी आहेत, मात्र त्या धावा आमच्यासाठी योग्य आहेत कारण आमची गोलंदाजी तेवढी तिकड असणार आहे. पहिला बॉल चांगला फिरवलाय. ये बढ़िया गेंद थी. देखिए स्पिनर बहुत कम देखने को मिले, और लेकिन जो भी देखने को मिले बढ़िया स्पिनर. देखिए उनका रिलीजिंग पॉइंट देखिए, एक्शन देखिए, बहुत ही अच्छा, बहुत ही उम्दा. देखिए आगे आके चहल करने करके लंबा हिट मारने के चक्कर में इनर एज लेके फाइन लेग की तरफ ये गेंद दौड़ते हुए उसी बीच 2 रन मुकम्मल होते हुए, बहुत ही उम्दा गेंद था. कुछ कॉन्टैक्ट नहीं था, मिस टाइम था, खाली इनर एज लेके 2 रन मुकम्मल होते हुए. या ठिकाणी प्राइज झाले सदानंद निमरे साहेब, त्यांच्या वतीने ऑनलाईन बक्षीस आलेले आहे. जर अनिकेतनं 2 विकेट काढले तर त्याला 500 रुपयाचे प्राइज असणार, ते सदानंद निमरे यांच्याकडून. सर जड्डूचा हा बॉल आहे आणि हा बॉल
चांगला फटका मारून काढलाय. फायनल एकला चेंडू खेळून काढला होता. तिथे विकेटची तलाश नक्की असणार आहे. तुम्ही जर पाहिलं गेलं स्पिनला कशा प्रकारे खेळणार आहे. काळकाई क्रीडा मंडळ पितळवाडीचा संघ. धाव संख्या वाढती येते आता 5 रन्स वरती. पहिलं षटक चालू असताना अनिकेत मात्र बॉलिंग टाकतोय अँडी. आणि अँडी जर पाहिलं मैदानामध्ये नक्कीच धुवाधार अशी लढाई जी सुरू आहे. यानंतर देखील मोठी मॅच ज्या ठिकाणी श्री राम वरदायनी काटे तळी आणि श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी यामध्ये मॅच होणार आहे. हा क गटामधला शेवटचा सामना आहे. बहुत ही उम्दा गेंदबाजी, उसी की मैं बात कर रहा था, मैंने जो कवर कर रहा हूँ सह्याद्री की, लेकिन गेंदबाजी में इतना अनुशासन नहीं दिखाई, जितने अच्छे गेंदबाज नहीं दिखाई दे बड़े. उसमें से एक बढ़िया गेंदबाज लेफ्ट आर्म स्पिनर है, बढ़िया गेंदबाजी कर रहा है, आउटसाइड ऑस्टम गेंद को घुमा रहा है. नक्कीच यांच्यात 2 ओव्हर खूप क्रुशियल राहणार आहे. इथे संदीप जे उतेकर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर यांच्यातर्फे सहर्ष स्वागत. सरांना विनंती असेल सर्व विराजमान व्हायचं आहे. नक्कीच पाहुण्यांचं स्वागत. आज अनेक पाहुणे आलेले आहेत मंचावरती आणि या स्पर्धेवरती ज्यांचं नक्कीच प्रेम आहे असे संदीपजी उतेकर सर देखील या ठिकाणी प्रसन्न वातावरण करून देत आहेत. अतिशय पॉझिटिव्ह वाईब घेऊन आलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन सन्मानचिन्ह ज्यांनी आपल्या दिलेला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपले सन्माननीय संदीपजी उतेकर यांच्या वतीने सन्मानचिन्ह आहे. संस्थापक अध्यक्ष युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी आणि अखिल कोकण युवा संघाचे सचिव आदरणीय संदीप दादा उतेकर त्यांचं या ठिकाणी मंचावरती स्वागत आहे. आणि यासोबतच आपण जर पाहिलं गेलं सचिन दादा उतेकर या ठिकाणी आहेत. धुळकरे तर भाऊ भाऊ आज पाहिलं सचिन दादा उतेकर सर आहेत, त्यांचं स्वागत आम्ही करतो. संस्थापक अध्यक्ष युनिव्हर्सल स्पोर्ट्स अकॅडमी, सचिव कोकण युवा संघटना या ठिकाणी नक्कीच पाहत आहेत. तर व्हाईट बॉल असेल इथे आणि धावसंख्या मात्र वाढती. स्कोर मात्र असणार तो बोर्डवरती धावसंख्या असते ती 6 धावा. 50 बनवायच्या आहे. 6 झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. 50 धावा बनवायच्या. आता बघायचं गोलंदाज अनिकेत जो लेफ्टी बॅटर आहे त्याच्यासाठी कशी गोलंदाजी करणार आहे ते मात्र पाहायचंय आता मैदानामध्ये. हो यावेळेचा जोरदार फटका होता. समोर मिड ऑफला मारला. 1 धाव तरी काढलेली. 2 षटक अतिशय मधुर राहणार अनिकेतची आणि पहिलं षटक त्यांनी शांत टाकलेले आणि संपले. 7 धावा आले पहिल्या षटकामध्ये. उम्दा बॉलिंग का यहाँ मुजाहरा करते हुए प्रथमेश अनिकेत. पावर प्ले का वो जो ओवर था बहुत ही उम्दा गेंदबाजी, जहाँ प्रोटेक्शन नहीं रहता है गेंदबाज को, खाली 2 फील्डर और 38 सर्कल के बाहर रहते हैं, उसी बीच या 2 बैटर को पकड़ के रखा, बिल्कुल जगह नहीं दी हाथ खोलने का. बहुत ही उम्दा बॉलिंग परफॉर्मेंस वहाँ अनिकेत का. तारीफ करनी होगी, लेफ्ट आर्म स्पिनर था, पावर प्ले में गेंदबाजी करनी थी, वो भी पित्तलवाड़ी टीम के ओपनर्स के अगेंस्ट. बहुत ही उम्दा बॉलिंग था वो. नक्कीच आपण सचिन उतेकर सरांना देखील काही प्रश्न विचारणार आहोत या स्पर्धेबद्दल. या षटकानंतर अखिल कोकण विभाग संघटना धायरी विभाग अध्यक्ष रवींद्र कदम त्यांचं या ठिकाणी आगमन झाले मंचावरती. त्याचवरती सामान्य योग्यजी कदम साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. मोहनजी धुमक देखील उपस्थित झालेले आहेत मंचावरती. सर्वांचं स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं मंचावरती. आपल्या संपूर्ण सह्याद्री चे सर्व हे शिलेदार आहेत आणि ज्यांच्यामुळे खरं तर हा फार मोठा सपोर्ट आपल्याला मिळाला या स्पर्धेसाठी. त्यांचं स्वागत आहे. मोठा फटका आता आलाय. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आलाय आता कोकणी तडाखा आणि कोल्हापुरी तडका आणि षटकार इथे मारलेला आहे. अतिशय जबरदस्त षटकार. धावसंख्या वाढती. स्कोर आता असणार आहे 13 धावा. म्हणजे आपण जर पाहिलं सर्वांचं स्वागत आहे आपण करतोय. आदरणीय सचिन दादा उतेकर देखील आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा
आकाशाला गवसणी घालणारा हा राजेशाही षटकार. पंचाचा देखील बघू शकता आनंद. दोन्ही बोट गगनाकडे आणि 2 षटकार मारलेले आहेत. राज करायला आलेला आहे आणि त्याच प्रकारे 2 षटकार झन्नाटेदार होते. आणि मैदानावरती पाठीमागच्या वर्षात हा चॅम्पियन संघ आणि खास योगेशजी गायकवाड हे देखील आपले पाहुणे मुंबईवरून मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी आम्ही करतो स्वागत सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. दुसरं षटक चालू आहे. स्कोर आपण बघू शकता. स्कोर आता आहे 20 धावा. 30 अजून करायच्या आहेत. 20 झालेले आहेत आणि आता बघायचं मैदानामध्ये गोलंदाज आपला असं सोडेल का फलंदाज ठोकेल षटकार. षटक क्रमांक दुसरा मैदानामध्ये सुरू असताना इकडे आणखीन एक आणि जोरदार हा मारला होता फटका. गोफण फिरवली. जसं आपण बघू शकता कोकणकर समुद्रामध्ये जाळ फेकतात तशीच बॅट तिथे फटका मात्र मारला होता. धावसंख्या आता झाली 21 धावा. आणि नक्की सचिन सर कसा मोहोल आहे या स्पर्धेचा बद्दल काय सांगाल. तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी जे मोहोल तुम्ही बघताय. सचिन जे उत्तेकर सर आहेत त्यांना आपण माईक देऊयात. आता काय मोहोल सांगतो या ठिकाणी. सर्वप्रथम सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सभासद आणि या ठिकाणी उपस्थित सर्व टीमचे सहर्ष स्वागत. खूप छान वाटते. क्रिकेट म्हणजे जसं जपान आणि कोरियामध्ये कराटेला प्राधान्य देतात तसं भारतामध्ये क्रिकेट आणि आमची स्वतःची संस्था असल्यामुळे स्पोर्ट्सची आमचा खेळ हा कराटे. आणि खूप मी कालसुद्धा या ठिकाणी येऊन गेलो. खूप असं छान नियोजन आणि खेळाडूंची एनर्जी आणि उत्स्फूर्ती बघता खूप सुंदर असे सामने या ठिकाणी भरवलेले आहेत. पुन्हा एकदा सर्व पदाधिकारी सर्व आयोजक संयोजक यांचे आभार मानतो. धन्यवाद. बेहतर जहाँ एक बढ़िया मुकाबला मुकम्मल होता हुआ. बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी एक पहले ओवर में अनिकेत ने. उसके बाद जो लेफ्ट आर्म स्पिनर वापस आ रहे हैं अनिकेत ही पकड़ के रखा था. उसी बीच दूसरे ओवर में 2 लंबे हिट आए. बहुत ही उम्दा बॉलिंग. अनिकेत से फिर उम्मीद होगी पकड़ के रखना है इस बैटर को जिसने एक लंबा हिट लगाया था डिप स्क्वायर लेग रीजन में. वो बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही उम्दा गेंद था ये और बॉल आउट करके वापिस जाना पड़ेगा लेफ्ट हैंडर बैटर को. बिल्कुल यू आर मिस. आय विल डेफिनेटली हिट. मिस झाला होता. क्रॉस बॅटनं खेळायचा प्रयत्न आणि नॉक करून टाकलंय. तिकडे दांडी गुल करून टाकलेली नाही. अशीच गोलंदाजी करायची तुम्हाला. समज चॅम्पियन संघ आहे. पाठीमागच्या पर्वाचा धावा देखील कमी आहेत आणि त्यामुळे 2 षटकं खूप महत्त्वाचे टार्गेट केले ते विकेटवरती. आता अँडीनं चांगला बॉल अँडीचा मात्र बघायला मिळाला. का बाजूने टीम खेळतीये. हा जलो तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे आवाज चालू आहे. आपल्या पुणे विभाग आणि महाराष्ट्राचे सह्याद्रीचं ताकद आहे. सह्याद्री जी आहे मिळाली ती देवी अगदी देणगी आहे आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आणि त्याचं जपणूक या ठिकाणी होतीये. नक्कीच आता नवीन फलंदाज आला असेल बॅटिंगसाठी. काय घडणार आहे त्या मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट डिलिव्हरी. थोड़ा स्पीडअप करायचं आहे. बहुत ही उम्दा गेंदबाजी करते हुए यहाँ अनिकेत नॉन स्ट्राइकर एंड पे खड़े हैं. ओपनिंग बैटर जगह बनाकर कनेक्शन गेंद दौड़ेगी. उसी बीच एक चौवा मुकम्मल होता हुआ. थोड़ा सा लाइन से भटके इस टाइम अनिकेत यहाँ जहाँ बैटर थोड़ा शफल कर रहे थे ऑफ टाइम के बाहर और थोड़ी गेंद खींच हुई डाली. जो हाफ ट्रैकर थी उसको धकेल दिया फाइन लेग की दिशा में चौवे के लिए. बहुत ही उम्दा शॉट था. थोड़ा प्रेशर बनाए के रखा था गेंदबाज अनिकेत ने यहाँ लेकिन उसी को दोहराते हुए आदेश. बहुत ही उम्दा शॉट था ये. नक्कीच खूपच चांगला फटका होता आणि जास्त घाई नकोय. ज्या प्रकारे खूप घाई केली होती बॅटिंगमध्ये आणि संयमाचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्या बघायला कंट्रोल फटका होता. कोणती रिस्क घेत नाहीये. जिथे गॅप होता तिकडे मारला होता तो. जसं नंबर 12 ने हा फटका नाव अद्यापर्यंत कळलं नाही या बॅटरचं.
ओ हा आता ही ताकद आहे, ही स्विंग केलेले, चांगला टर्न मिळाला आणि फसवलेला आहे, शाईन केलेला आहे ते अँडीना। आता एक दूसरा गेंदबाज देख रहा हूँ जिसमें काबिलियत दिख रही है, बहुत ही बड़े मंच पे गेंदबाजी कर सकता है। जिस तरह का अनुशासन देख रहा है, रिलीजिंग पॉइंट देखिए, लेफ्ट आर्म स्पिनर है, बहुत ही बढ़िया टिप्पे पे पिच कर रहा है ये गेंद, बहुत ही उम्दा गेंदबाजी। देखिए अब स्वीप करना चाहते थे, बुरी तरह से यहाँ चूक है। वाईट बॉल आला इकडे, डालना चाहते वाशी, गेंद वापी गई काशी। आता कात्रजचा घाट कोण दाखवेल कोणाला, पुण्यातील कात्रज घाट आता दाखवला जाईल पुन्हा एकदा। मात्र चांगली गोलंदाजी करतायत, भवऱ्यासारखे बॉल फिरवतायत। इथे आयोजकांकडून एक दोन्ही टाइममध्ये पूर्ण करायचे आहे। नक्कीच टायमिंग मध्ये मॅच चालू आहे। वाईट बॉल आला इकडे, जसं शेड्यूल आपलं आहे आणि आयोजकांची जी शिस्त आहे पहा, जे सकाळपासून मी बघतोय खाली आहेत ते सारखं सांगतायत ही मॅच टॉस, वेळ वाचवा, आणि फक्त आयोजक खुर्चीवरती बसून नसणारा आयोजक नाही, तिकडे प्रत्येक धावपळ करतात, ऑन ग्राउंड काम करतायत ते आपले सर्व कमिटी मेंबर्स। त्यामुळे या स्पर्धेमध्ये कंटिन्यू उत्साह राहतोय। बिल्कुल दाद देने की यहाँ मैनेजमेंट कर रहे हैं, बहुत उम्दा मैनेजमेंट यहाँ, बिल्कुल सटीक नजर से वो काम कर रहे हैं यहाँ, बिल्कुल गलती नहीं होनी चाहिए यहाँ मैनेजमेंट में, उसी को तहत वो आगे जाते हुए। बहुत ही उम्दा शॉट यहाँ, बढ़िया संपर्क था, लेकिन देखिए लाइन देखिए अनिकेत की, बहुत ही उम्दा शॉट, लेकिन उससे बढ़िया फील्डिंग था हवा लॉन्ग ऑन रीजन में। षटकाची होती समाप्ती, 3 होता खेळ संपल्यानंतर स्कोर झालेला आहे, स्कोर कार्ड वरती रन झाले ते 31 धावा झालेल्या आहेत आणि अजून 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये 19 धावा या ठिकाणी विजयासाठी करायच्यात। 31 झालेले आहेत, 18 बॉल मध्ये अजून देखील मॅच बॉल टू रन आहे। आपण आपल्या सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करतोय। सर्वात आधी या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो, आपले सर्व जे कमिटी मेंबर सर्वांनीच खाली या, समोर या आणि आपला सन्मान या ठिकाणी होतोय। सर्वात आधी या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सचिनदादा उत्तेकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। त्यानंतर संदीपजी उत्तेकर यांचाही सन्मान या ठिकाणी होईल। त्यानंतर सीतारामजी बडाळे, मोहनजी धुमक, गणेशदादा घोलप, रविदादा कदम, योगेशजी गायकवाड, योगेशजी कदम या सर्वांचा सन्मान इथे संपन्न केला जात आहे। आणि हॅट्रिक जर घेतली गोलंदाजाने तर 1000 रुपयांचं बक्षीस लावलेलं आहे ते किरण दादाने, किरण रांगड़े रिवॉर्ड्स आता हुआ श्रीकांत के लिए, बहुत ही बढ़िया प्लेयर है ये श्रीकांत, हैट्रिक के लिए 1000 रुपीज का यहाँ। लेकिन ये गेंद उस तरह की नहीं थी, पटकी हुई गेंद और भी रूम दिया, आउटसाइड ऑफ स्टंप बहुत पटकी हुई गेंद थी, ये बिल्कुल जगह दी बैटर को पॉइंट के ऊपर से खेलने के लिए, और ये चौवा स्टार्ट कुछ बढ़िया नहीं यहाँ श्रीकांत के लिए, पटकी हुई गेंद वो भी आउटसाइड ऑफ स्टंप। आपके बैंक में ज़्यादा रन्स नहीं है तो आप उस तरह की गेंदबाजी बिल्कुल नहीं कर सकते, बैटर को बिल्कुल टाइम नहीं देना है। जहाँ अनिकेत ने जकड़ के रखा था, पकड़ के रखा था, क्या लाइन थी और लेंथ थी, बिल्कुल घुमा रहे थे बैटर को, जैसे कि लग रहा था कि वन साइड एफेयर होगा, लेकिन अनिकेत ने बिल्कुल बढ़िया गेंदबाजी करके मैच को अभी भी पकड़ के रखा है धामनदेवी टीम के लिए। उसी बीच ये बढ़िया गेंदबाजी, स्लोअर वन था, शफल होके ऑफ स्टंप के बाहर जाके मारने का प्रयास किया था। कैमरामैन प्लीज अटेंशन टू द कमेंट्री बॉक्स प्लीज, कॅमेरा कॉमेंट्री बॉक्स कडे आणायचा आहे। पुल केला बॉल, पुन्हा एकदा चांगला जबरदस्त हा फटका होता तिकडे, धावा आलेला आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जरूर आहे, 2 धावा आल्यात आणि स्कोर वाढलाय। आता बॉल टू रन आपल्या बघायचे, आता बॉल बाकी राहिलेले ते 14 धावा बनवायच्या त्या 12 धावांची गरज आहे, 1 रन शॉर्ट आहे, 1 बॉल बाकी अजून, यस बॉल बाकी 13 आता शिल्लक आहे, 13 बॉल मध्ये बनवायच्या त्या धावा 38 झालेल्या आहेत, 12 धावा अजून देखील करायच्यात 13 बॉल मध्ये। हा सामना तुम्ही बघू शकता, मान्यवरांचा सन्मान इथे आपला केला जातोय, अतिथी देव भव, आणि पुण्याच्या पुण्यनगरीमध्ये हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न केला जातोय।
या पैसा देखील बॉल मोठा फटका मारलाय लॉंग ऑफला, नाही चान्स, नो चान्स आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. पॉवरफुल एनर्जेटिक चौकार. मॅच आता आली 12 चेंडू 8 धावांची गरज आता असणार आहे. मांडवरांचा सामना इथे संपन्न होतोय. आपल्या सचिन दादा उत्तेकर आणि संपूर्ण टीम. कडक मॅच आणि आता मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 8 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. एका बाजूला खेळतोय चॅम्पियन संघ. पाठीमागच्या पर्वाचा शतरक्षक खूप क्लोज केलेला आहे. आता बघू शकता तुम्ही चॅलेंजिंग मॅच आहे. टीम मीटिंग अलाउड नाहीये. 12 बॉल 8 रनची गरज आहे आणि बॉलर आलेला आहे. बॉलिंग साठी आलाय तो बॉलर आहे ना, तो अभिजित. स्पीडअप करायचंय, वेळ वाचवा. 12 बॉल 8 रन पाहिजेत. भाऊ आलेत. बघायचंय ब्रदर वर्सेस ब्रदर. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया भी क्या होगे सुभानअल्लाह. बघायचंय आता इथे काय घडणार आहे. अकूट टप्प्याचा बॉल कट केला आणि चाललाय बॉल टकाटक. जबरदस्त केलाय कट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. यहाँ थोड़ी जजमेंट में चूक फील्डर से होती और उसी का नतीजा एक 4 रन मिला. ये दोनों ब्रदर खड़े हैं अभी ऑन स्ट्राइक पे, जहां उन्होंने बहुत बढ़िया भूमिका निभाई थी लास्ट टाइम जब ये टीम चैंपियन बनी थी. दोनों का कंट्रीब्यूशन बहुत अहम रहा था. तुडिकल ब्रदर्स बहुत उम्दा परफॉर्मेंस दिया था लास्ट के फर्स्ट सीजन में. या ठिकाणी चंद्रकांत दादा पवार साहेब, वडगाव शेरी उपाध्यक्ष भाजप भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष वडगाव शेरी चंद्रकांतजी पवार साहेब यांचं या ठिकाणी आम्ही करतो मनापासून स्वागत. आणि आता फक्त धावा जर पाहिलं गेलं 4 धावांची गरज आहे विजयासाठी. हा बॉल कट केला. बॉल चालला पॉइंटला. तिथे शतरक्षक दूरवरून जाणारा 1 धाव काढली, कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा एकाने प्रयत्न केला असणार आणि तसं कौतुक करणारा की 50 धावा बनवायला खूप संघर्ष करायला भाग पडलाय ते गोलंदाजांनी. चांगली गोलंदाज अजून धावा काढल्या असत्या, फलंदाजांनी 20 धावा असत्या तर नक्कीच विजय मिळाला असता तुमच्या संघाचा. बिल्कुल बहुत ही सटीक गेंदबाजी पर्टिकुलरली अनिकेत ने जो किया. गेंदबाजी बहुत ही उम्दा गेंदबाजी था. उस बैटिंग लाइन के अगेंस्ट उस टाइप की गेंदबाजी करना अनुशासन था. देखिए बिल्कुल जगह नहीं जड़ में डाली हुई है कि आउटर लेंथ की गेंद थी. बिल्कुल टाइम नहीं कर पाए, खुल के मारना चाहते थे. देखिए इसी बीच पहले मैच में देखा इतने लंबे हिट लग रहे थे, लेकिन इस मैच में बिल्कुल पकड़ के रखा हुआ है इस बैटर को. तो तारीफ करनी होगी यार धामेंद्र टीम को. फाइटिंग स्पिरिट दिख रहा है. लो स्कोरिंग एफर्ट था लेकिन बहुत ही उम्दा बॉलिंग का परफॉर्मेंस यहाँ देते हुए. स्कोर कार्ड पे भले ही रन नहीं थे इतने, लेकिन जो लड़ाई है लड़ रहे हैं, बिल्कुल फाइटिंग स्पिरिट दिखा रहे हैं. यही क्रिकेट है. वो बहुत ही उम्दा गेंद, बहुत ही बढ़िया गेंद थी. ये जगह बनाकर स्क्वायर लेग के दिशा में मारना चाहते थे, लेकिन बिल्कुल छू के यहाँ बैटर. नक्कीच चांगली मॅच आपल्याला बघायला मिळते. विनंती असणार आहे पुणे आणि मुंबई दोन्ही संघांनी तयार राहायचे. हाय टेस्ट आमच्याकडे यादी द्या, प्लेइंग 11ची यादी, ज्याच्यामध्ये सर्व नावं आम्हाला पाहिजेत. हो हा बॉल काय जबरदस्त मारलाय, खूप लांब गेलाय. हा ठोकलाय विजयी षटकार. अरे शॉट की बहुत ही उम्दा शॉट था ये. आड़े बल्ले से बिल्कुल डिप स्क्वायर के रीजन में डिस्पैच करते हुए बढ़िया. कारण की मुंबई पुण्यासाठी आताच आमच्याकडं हे बिगुल आलेलं आहे. त्या मॅच साठी कोण भारी. पाठीमागच्या वर्षी मुंबई जिंकलेली आहे. आता पुणे काय होणार